Welcome back for the second lecture. Just problem statement I had given. Okay. So just I have made reverse. Forward case we have seen. Now we will see the reverse case. Okay. Reverse means what? Grade is minus and bearing is given with respect to point Q instead of giving with respect to starting point. Okay. So if such cases, such type of problems if occur in examination, then how to solve it? Okay. So that I will explain now for this example. Now we'll write given first. Given. What is given here? Grade is given Yes, sir. is equal to minus 50%. That is equal to Minus 50 upon 100. y by x minus 50 divided by 100. Okay. Next, अजून काय दिलेलं आहे? Bearing. P is equal to I think bearing this is with respect to Q. Q. TP. With respect to P. हे Q ना? Q होता है, Q, sir. Sir. Correct. This bearing is bearing is north 45. bearing is equal to north 45 west na? West, हाँ. North 45 west with respect to Q. Okay. अजून काय दिलेलं आहे? TBL. Point TBL दिलंय ना तुम्हाला? 70 mm. Next. अजून point P is equal to 15 15 mm above and 15 mm below. Okay. आता विचारले काय करायला? Find True length, theta आणि phi. find true length, theta and phi. Okay. Draw X. Now focus on the this whiteboard so that you can understand. X, Y. Now first of all we locate point P. That is P dash 15 mm above. This is P 15 mm below. Now draw the locus line. Now you can mention here locus of P in front view. This is locus of
P in top view. Okay. आता बरेच जण इथं स्टक झाले असणार की बाबा इथं त्यांनी दिलेलं ग्रेड -50% विथ रिस्पेक्ट टू क्यू दिलेले. आता इथं पॉईंट तुम्ही पी लोकेट केलेले, मग कसं करायचं? बरोबर. आणि बेरिंग दिले तुम्हाला नॉर्थ 45 वेस्ट विथ रिस्पेक्ट टू क्यू. इथं क्यूच पॉईंट नाही ना, कसं करायचं मग बरं? तर काय करायचं, सोपं सांगतो तुम्हाला. एक सिंपल अशी लाईन काढून घ्यायची. ग्रेड लाईन काढताना अशी एक लाईन काढून घ्यायची. ऍक्सिस इथं पॉईंट पी म्हणायचं, तर पॉईंट क्यू म्हणायचं. ओके. तसंच काय करायचं, प्रिन्सिपल डायरेक्शन्स काढायचे. नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. ओके. आता पहिला आपण ग्रेड काढून घ्यायची बघा. पहिला नेहमी लक्षात ठेवा, ग्रेड लाईन काढून घ्यायची. आता ग्रेड किती दिले त्यामुळे आपल्याला -50% विथ रिस्पेक्ट 50% विथ रिस्पेक्ट टू पॉईंट क्यू असं म्हटलेलं आहे. तर पॉईंट क्यू तर नाही इथं. मग मला सांगा क्यूच्या रिस्पेक्टिव्ह किती आहे? -50%. मग पीच्या रिस्पेक्टिव्ह किती आहे? +50%. बरोबर. येस सर. मग आपण काय करायचं, +50% पकडून काढायचा. काय करायचं, +50% पकडून काय करायचे, पी पासून ग्रेड लाईन काढायची. ओके. आणि ज्यावेळेस क्यू पॉईंट लोकेट होईल त्यावेळेस तुम्हाला तुमचं जे काही स्टेटमेंट आहे ते सॅटिस्फाय होईल. काय म्हणतो लक्षात आहे का मी? सुरुवातीला तुम्ही पी पासून अज्युम करून ती ग्रेड लाईन काढायची, आणि ज्यावेळेस क्यू पॉईंट लोकेट होईल त्यावेळेस तिथं मग तुमची जी काय दिलेली प्रॉब्लेम मधली जी कंडिशन आहे -50%, ते तिथं सॅटिस्फाय होणार आहे. ओके. आता फक्त काय केलं आपण, मॅग्निट्यूड सेम फक्त ठेवलेलं आहे. म्हणजे त्याचं जे काही मॅग्निट्यूड आहे 50%, पी पासून 50% मोजलेलं आहे मी. ओके. पण ऍट ऍक्च्युअल प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये काय दिलंय, मायनस दिलेलं आहे. कुठल्या पॉईंटला? क्यू पॉईंटला. मग क्यू पॉईंट इथं अवेलेबल आहे का? नाही पॉईंट अवेलेबल. मग मी काय करणार, पीच्या रिस्पेक्टिव्ह 50% घेणार अपवर्ड. घेऊ शकतो का नाही घेऊ शकत? येस Yes. सर. मग आता आपण ग्रेड लाईन काढूयात. तर मी काय करणार, x100 घेणार, y50 घेणार. x100 घेणार, y50 घेणार, किंवा त्याचं डिवायडेशन करा. किती येते डिवायडेशन? -25 upon 50. -20 -5 upon -25 upon 50. ओके. -25 upon 50. ओके. म्हणजे एक्स डिस्टन्स 50 मार्क करणार आणि वाय डिस्टन्स 25. लेट अस मार्क. Y distance 25. Now draw the line. Okay, this is the grade line. इथं लिहितो मी -50% grade -50% ग्रेड. ओके. आता बेरिंग लाईन काढायची. आता बघा ग्रेड लाईन झाली, आता बेरिंग लाईन. मग यासाठी पहिला प्रिन्सिपल डायरेक्शन दाखवायचे.
नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट. नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट. ओके. आता थोडंसं विचार करायचा आपण. बेरिंग काय दिले आपल्याला, नॉर्थ 45 वेस्ट विथ रिस्पेक्ट टू क्यू. आता क्यू इथं आहे का आपल्याला अवेलेबल आहे का क्यू पॉइंट? नाही अवेलेबल. मग जर समजा पीच्या रिस्पेक्टिव्ह जर आपण साऊथ 45 ईस्ट मोजला, बघा आता इथे म्हणजे साऊथ ईस्ट जर मोजला तर ती कंडिशन सॅटिस्फाय होईल का नाही म्हणणार? बघा मी काय म्हणतोय, इथंच मी क्वाड्रंट मध्ये काढतो, ही लाईन काढतो, लाईन पी क्यू. हे पी पॉइंट आहे आणि हा क्यू पॉइंट आहे. ओके, हा अँगल थीटा आहे. जर साऊथ थीटा ईस्ट म्हटलं, ओके, विथ रिस्पेक्ट टू पी, आणि क्यूच्या रिस्पेक्ट काय होणार आहे, नॉर्थ थीटा वेस्ट. बरोबर ना? येस. हा. मग आता मला क्यू पॉइंट अवेलेबल नसल्यामुळं मी काय करणार, मोजताना साऊथ 45 ईस्ट मोजणार. बघा मी पीच्या रिस्पेक्टिव्ह काय मोजणार, साऊथ 45 ईस्ट मोजणार. आणि ज्यावेळेस क्यू पॉइंट लोकेट होईल आणि क्यू पॉइंट लोकेट झाल्यानंतर तिथं जर मी प्रिन्सिपल डायरेक्शन्स ड्रॉ केल्या तर तिथं ती कंडिशन सॅटिस्फाय होत्या. दॅट इज नॉर्थ 45 वेस्ट. आर गेटिंग? बघा ना क्यूच्या रिस्पेक्टिव्ह मी समजा आपण असं दाखवलं, बघा होते का सॅटिस्फाय. हे नॉर्थ, हे साऊथ, हे ईस्ट, हे वेस्ट. होते का नाही? हे थीटा आहे म्हणजे ही थीटा आहे. होते? येस सर. क्यूच्या रिस्पेक्टिव्ह झालं सॅटिस्फाय, नॉर्थ 45 वेस्ट. पण क्यू पॉइंट नसल्या कारणामुळं मी काय करणार, पीच्या रिस्पेक्टिव्ह साऊथ 45 ईस्ट मोजणार. शॅल आय मेजर? येस सर. Okay, I will measure south 45 east. Put the protractor at this point P and measure the angle 45 degree. 45 इथं मी दाखवणार नाही, मी रिप्रेझेंट करणार नाही, फक्त मोजणार आहे. ओके, बघा मी काय करतोय, मोजतोय फक्त अँगल 45 आणि बेरिंग लाईन काढतोय. ओके, इथं मी 45 दाखवत नाही. मागच्या प्रॉब्लेम मध्ये मी 45 दाखवलं होतं, 50 दाखवलं, पण इथं दाखवत नाही. कारण का, मला क्यूच्या रिस्पेक्टिव्ह दाखवायचं. पण मी मोजताना 45 ईस्ट मोजला. ओके, दिस इज द बेरिंग लाईन. ग्रेड लाईन मिळाली, ग्रेड लाईन मिळाली, बेरिंग लाईन मिळाली. आता नाही सर, इथे 50 हा? असणार ना? कुठलं 50 असणार अँगल, तुम्ही 45 म्हणला. नाही, 45 अँगल देताना बेरिंग 45 दिले ना. 45. दिस इज अँगल बेरिंग इज गिवन नॉर्थ 45 वेस्ट दिलेले. हा मग हा हा सर, हा बरोबर ना? ओके ओके, ग्रेड लाईन लोकेट झाली, बेरिंग लाईन लोकेट झाली. आता फॉलो प्रोसेस करा. त्यांनी तुम्हाला टीव्हीएल दिलेलं आहे, मग टीव्हीएल डिस्टन्स मी ग्रेड लाईन वरती मार्क करू शकतो का? येस सर. नाही, हे जे बेरिंग लाईन वर. करेक्ट. आपण जे डेफिनेशन केली बेरिंग लाईनची, अँगल मेड बाय दी टॉफी ऑफ द लाईन, इट्स अँगल मेड बाय दी टॉफी ऑफ द लाईन इज नथिंग बट बेरिंग. So you can mark TVL distance 70 mm on the bearing. Okay, this is the point Q. Now draw locus. This is the locus of Q. Q in top view. Okay. आता TVL फिक्स झाली आपली. You can mention here TVL. मग ह्या TVL पासून फ्रंट मध्ये ट्रू लाईन मिळतील की नाही? येस सर. काय Yes, करणार? sir.
TVL एवढं अंतर घेणार आणि रोटेट करणार. करेक्ट. TVL एवढं अंतर घेणार म्हणजे P पासून हा Q पॉइंटला रोटेट करणार. येस P पासून Q पॉइंटला रोटेट करणार. कंपास P वर ठेवणार आणि Q पॉइंटला रोटेट करणार. ओके. म्हणजे थोडक्यात इन्क्लाइन TVL ला मी काय केलं, हॉरिझॉन्टल केलं. देन पुढे काय करायचं, नंतर तिथून स्ट्रेट लाईन स्ट्रेट लाईन मारायची वरती. स्ट्रेट लाईन मारायची आणि स्ट्रेट लाईन मारल्यानंतर मग जी ग्रेड लाईन आहे ते ग्रेड लाईनला कुठं कट करेल ते तुमचा पॉइंट Q1 डॅश असणार आहे. येस सर. लोकस आता तिथून लोकस ड्रॉ करायचं. करेक्ट. सो दिस पॉइंट इज Q1 dash. Now draw locus. Okay. Now mention here locus of Q in front view. Alakshat, you got the true length in the front view. You can mention here true length. Show the arrows how it is projected. आता तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ झाली, टॉप व्ह्यू मध्ये TVL झाली. आता मला FL मार्क करता येईल फ्रंट व्ह्यू मध्ये. येस सर. येस सर. कसं मार्क करणार, लोकस ऑफ Q इन TV ती टॉप व्ह्यू पासून लोकस ऑफ Q इन फ्रंट व्ह्यू पर्यंत स्ट्रेट लाईन मारायची. करेक्ट. झालं, हा पॉइंट मिळाला Q डॅश. Okay, now join this P dash to P dash to Q dash. मिळालं FL. येस. आता मला ट्रू लेंथ पाहिजे टॉप मध्ये, कसं मिळणार मग, P डॅश टू Q1 डॅश एवढं डिस्टन्स घ्यायचं आणि लोकस ऑफ Q इन टॉप व्ह्यू मध्ये आर्क करेक्ट. मारायची. करेक्ट. टेक डिस्टन्स P डॅश टू Q1 डॅश कंपास मध्ये अंतर घ्या आणि टॉप व्ह्यू मध्ये P पासून लोकस ऑफ Q पर्यंत तिथं इंटरसेक्ट करा, आर्क मारा. ओके, गुड. This is the point Q1. This is the point Q1. This is true length. Over. Understood? येस. Now projections are completed. आता तुम्ही काय करायचं, आपलं जे स्टेटमेंट आहे प्रॉब्लेमचं त्याचं आपण सॅटिस्फाय होते बघूया आपण. इथे मी दाखवतो अरेंजमेंट. Qच्या रिस्पेक्टिव्ह, मग Qच्या रिस्पेक्टिव्ह म्हणजे ट्रू लेंथ नाही पकडायची, अपरंट लाईन्स पकडायची. इथे नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. आता बघा ही जी बेरिंग लाईन आहे, ह्या बेरिंग लाईनचा अँगल असणार किती असणार इथं अँगल, हाऊ मच अँगल, 45. 45. 45. कारण तुम्ही मोजताना साऊथ 45 ईस्ट मोजले ना, इथून साऊथ 45 ईस्ट मोजले, पण मी इथं दाखवत नाही, लक्षात ठेवा, कारण आपल्याला दिलाय कुठं, इथं तिला दिलाय नॉर्थ 45 वेस्ट दिलेलं आहे. नॉर्थ 45 वेस्ट. मग इथंच अँगल दाखवायचा. ओके, नाउ कंडिशन इज सॅटिस्फाईड. आणि ग्रेड काय दिले, -50%. 25. हा 50% विथ रिस्पेक्ट टू Q. मग हा पॉइंट तुमचा Q पॉइंट मिळाला ट्रू लेंथ वरचा. ओके, त्याच्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला काय मिळाली, ग्रेड -50% विथ रिस्पेक्ट टू Q. अंडरस्टूड? रिव्हर्स समजलं सगळ्यांना? येस. Copy this example. ट्रू लेंथ 78 आले, थीटा 26 आणि फाय 39. करेक्ट आहे.
आन्सर इज राईट. ज्यांनी कंप्लीट केलं नाही त्यांनी कंप्लीट करा फास्ट. ट्रू लेंथ 78, थीटा 26 आणि फाय 37. ओके करेक्ट. सर माझी ट्रू लेंथ 80 mm येते, चालतंय का? नाही मग लईच फरक पडलाय बघा. ते तुमचं पॅरलिझम वगैरे चेक करा. ऑलमोस्ट एव्हरीबडी इज गेटिंग 78, 77. Hello sir, true length 77 mm, theta 26 degree and phi 39 degree. करेक्ट. आन्सर इज करेक्ट. हॅलो हा हॅलो सर. बोला की बोल, आवाज येतोय. सर थीटा 26 डिग्री आहे. हा थीटा 26 डिग्री, ट्रू लेंथ 77 आणि फाय 41 येईल सर. फाय जास्त येतोय. फाय चेक करा थोडस, म्हणजे तुमचं लोकस लाईन जी काढली आहे तुम्ही टॉपिकची ती बरोबर एक्स वायला पॅरल नाही थोडक्यात. थीटा आणि ट्रू लेंथ बरोबर आली, फक्त ओके सर. ती जी तुम्ही लोकस लाईन काढली की नाही ती लोकस लाईन एक्स वायला एक्झॅक्ट पॅरल नसेल, त्यामुळे आन्सर मध्ये व्हेरिएशन येते फायच्या. हा बघते सर. ओके. हॅलो सर. ट्रू लेंथ 78 mm, theta 26 degree and phi 39 degree. करेक्ट. आता बघा असं बरं वाटायला आता मॅचिंग आन्सर तुमची अॅक्युरेसी वाढली आता. तर ही तर ऍक्च्युअल स्किल लक्षात ठेवा. तुमची अॅक्युरेसी वाढवणं ड्रॉइंग या विषयामधून तुमची अॅक्युरेसी वाढतच लक्षात ठेवा. तुमचा अप्रोच पूर्ण चेंज होतो. ऑलवेज यू विल थिंक अबाउट द accuracy. Every time you have to think about the accuracy. Over? Is it over? Okay, take down next example. Complete the projections of line RES. Complete the projections of line RES 75 mm long. Complete the projections of line RES 75 mm long, comma, if its grade is 60%, if its grade is 60% with respect to R, with respect to R, and its bearing is south 50 degree east, with respect to R, find true inclination, find true inclinations, solve the example now. सर क्वेश्चन रिपीट करता का? रिपीट करायचं. ओके. Complete the projections of line RES. Complete the projections of line RES of 75 mm long, comma, if its grade is 60%, with respect to R,
and it's a bearing, south 50 degree east, south 50 degree east with respect to r, full stop. Find the true inclinations. Find the true inclinations. Find the true inclinations. Can you solve? Hello? Yes. Yes, sir. Yes, sir. Everyone please solve it. ग्रेड किती दिले? हेलो 60%. ग्रेड इज 50%. 60 ना? 360. 60. Yes, sir. Next, bearing. How much bearing angle? South 50 degree east. Bearing is equal to south 50 degree east. Okay, अजून काय दिले का? True length, grade No, dash. sir. Only this much. RS. Okay. आता इनिशियल पॉइंट तुम्हाला अज्युम करायचं बघा. इनिशियल पॉइंट तुम्ही काय करा, अज्युम करायचं. Somebody will assume 10 mm above, 10 mm below. Somebody will assume 15 mm above, 15 mm below. No problem. Draw XY line. XY. X and Y. Okay. Initial point will take, assume 10 mm above, 10 mm below. R dash and R. Draw locus lines. Okay, then so as grade is 60%, y distance is 60, x distance is 100. If space is less, then you can make the dividation. How much? After dividation, how much value? 30 upon 50. 30 upon 50. So 50 is the x distance and y is the 30 distance. Accordingly, I will mark a grade line.
You can mention 60% grade. grade. Now to show the principal directions. North, south, east, west. North, south, east, west. Mention locus R in front view, locus R in top view. Locus of R in front view. Locus of R in top view. So grade is marked. Now you can measure the bearing angle south 50 degree east. South पासून 50 degree east मोजायचं आहे. This angle is 50 degree. Now bearing angle is marked, bearing line is drawn, grade line is also drawn. Now true length is given 75 mm. So shall I mark direct true length on the grade line? 75 mm direct mark करू का grade line वरती? Yes, sir. Because Yes, sir. grade line is nothing but true length. Okay. So I will mark true length distance 75 mm on the grade line directly. आता कुठे येते माहित नाही, मी जिथं ते कंपास घेऊन 75 डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन मार्क करणार. I am not using the scale. Locus of yes in front of you. So you got the true length. आता फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ असेल तर टॉप व्ह्यू मध्ये टीव्ही लोकेट करणं गरजेचं आहे. कसं करणार मग? इथं पॉइंटला नाव द्या एस डॅश S1 dash, sorry. Now this S1 dash should be projected downward till the locus of R in top view. Okay. Then you have to rotate. Okay, this is the point. Yes.
Now draw locus. Locus of yes in top view. Locus of yes in top view. Now you got the TVL. This is TVL. Now obtain the FEL in the obtain the FEL. For to obtain the FEL, we have to project yes point upward. Project the yes point upward. It will cut the locus of yes in front view. So this is the point yes dash. Now join. Okay, this is the FEL. Okay, now similarly obtain true length in the top view. So to obtain the true length in the top view, what we'll do? Measure distance R dash to S1 dash into compass. And then mark it in the top view. This is S1. S1. Okay, true length you obtain. Okay. Now what they ask to find out? Theta final. Yes, sir. Sir, theta 31 degree and phi 33 degree. Theta 31 degree. and phi 33. 33. Yes, sir. Theta 40. Huh? Theta 32 and phi 40. सर माझा पण 540 आलाय. 540. 40. 33. ते आणि 540. 33. एक 30. 30. थिटा 30 आणि 40. 540. ओके. अजून वेगळं कोणाला सांगा? Theta बोला मुलामध्ये बोला. theta 31 and phi 32. Theta 31 phi 32. Yes, sir. Next. Hello, sir. Theta 30, sir. Hello, sir. 1 second. Let all boys मुलामध्ये जरा सांगू 2 मिनिट. हा. Theta 30, phi 33. Theta 30 phi 33. हा. सांगा. मुलीमध्ये सांगा. Hello, sir. हा बोला. Theta 31 and theta 31 आणि phi आणि phi 33. 33. ओके. हा अजून बोला. कोण बोलतंय? हा बोला. Hello, sir. हा बोला. Theta 31 आणि phi 40. 540. ओके. अजून काय वेगळं आलंय कुणाचं? हॅलो हा बोला. थिटा आणि फाय 31. थिटा किती आलाय? 30 आणि फाय 31. ओके. अजून वेगळं कोणा आलंय? लेट मी चेक माय आन्सर. बघा थीटा I have got 31. Okay, theta I got the 31 and phi I got 35.
माझा 34 आलाय सर. हा ठीक आहे. 34, 35. आणि थिटा 30. Theta value is 31. It is correct. Everybody's answer is matching. Now phi value is 35. I got answer 35. Okay. बघा काय तर तुमचं लोकसच्या लाईन काढण्यामध्ये थोडस व्हेरिएशन झालं असेल. हॅलो सर, एक डाऊट विचारू का? हा बोला. ते आपण प्रोटेक्टर उलटा ठेवून साऊथ पासून 50 डिग्री घेतो ना, हा साऊथ पासून ईस्ट कडे. हा बरोबर. मग ते साऊथ पासून ईस्ट कडे घेताना मग 90 पासून जावं लागेल ना असं 50 घ्यायला. बरोबर, 90 पासून मोजायला लागणार अँटी क्लॉकवाईज. म्हणजे असा 40 येणार, तो 50 म्हणजेच 40 वर येणार. हा बरोबर, तो 40 वर बघाच 90 ना, पासून. तिथे 10-10 डिग्रीचं डिजिटचं असतं ना डिफरन्स. हा मग तसं तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर डायरेक्टला तुम्ही 90 मायनस तो अँगल घ्यायचा, 90 मायनस 50 घ्यायचा म्हणजे 40. हॉरिझॉन्टल लाईन पासून तो 40 डिग्री बेरिंगची लाईन काढायची. मग राहिलेला तो अँगल असतो तो 50 असतो ना. तुम्हाला कुठलं जे सोपं वाटेल ते तुम्ही फॉलो करू शकता. मग सर 40 आलाय अल्फा, नाही 40 आलाय, मग चालतंय ना? नाही फार फरक पडतो. माझ्या आन्सर मध्ये तुमच्या आन्सर मध्ये फार फरक पडतो. बीटा 40 येतोय सर. बीटा 40 येतोय ना. 5 बीटा 40 येतोय आमचा. मला काय वाटतंय माहितीये का, जर मला सांगा, लॉजिक आहे, क्लिअर लॉजिक, एकदम सिंपल लॉजिक आहे. जर बेरिंग अँगल सर बघा की हा 50 डिग्री असेल, बघा हा जर तुम्ही बेरिंग लाईन काढताना जर 50 डिग्री असेल तर हॉरिझॉन्टल झालेला अँगल 40 असणार आहे. म्हणजे 40 आन्सर तर नाहीच आहे ऍक्च्युअली. हॅलो, 40 आन्सर तर 100% हा 40 आन्सर आलेलं जे ना ते 100% रॉंग आहे. कारण तुम्ही काय केलं माहितीये का, तुम्ही हॉरिझॉन्टलच्या लाईनची परत तुम्ही बेरिंग लाईन बरोबर अँगल मोजला आणि त्याला तुम्ही काय म्हणताय, ट्रू अँगल म्हणताय तुम्ही, फाय. हाऊ इट कॅन बी फाय? ते फाय होणार नाही, दॅट इज अ बीटा. दॅट अँगल इज कॉल्ड एज बीटा अँगल, apparent inclination with vertical plane. ज्याने आन्सर 40 सांगितले की नाही, 540 सांगितले, ते 540 नसून ते काय बीटा आहे. दॅट इज अ बीटा. बीटा इज नथिंग बट apparent inclination with vertical plane. आर यू गेटिंग? ज्याने आन्सर 40 सांगितले त्यांनी चेक करा, ते 40 येणारच नाही. ते 40 आलं तर याचा अर्थ तुम्ही ते अँगल ट्रू लाईन बरोबर जे तुमची ट्रू लेंथ आलेली आहे, त्या ट्रू लेंथचे अँगल केला नाही मोजला तुम्ही. बरोबर ना? हा सर, उलट प्रोटेक्टर करून नाही मोजलं, सरळच मोजलं. हा त्याच्यामुळे बघा ते कसं आहे. आता तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला फाय मोजायचंय आपला, फाय मोजताना तुम्ही कसं करणार मोजताना? हॉरिझॉन्टल बरोबरच मोजणार ना फाय. हॅलो, येस सर. येस सर. ज्यावेळेस तुम्ही फाय विचारला जाईल त्यावेळेस तुम्ही कुठून मोजणार? हॉरिझॉन्टल बरोबर झालेला टू लेन हॉरिझॉन्टल लाईनशी केलेला अँगल जो असेल तो फाय असणार आहे. आय विल शो हिअर. हा अँगल असणार फाय अँगल. आपण इकडे कुठे बेरिंग अँगल मार्क करत नसतो. बेरिंग अँगल नेहमी प्रिन्सिपल डायरेक्शन बरोबर असते, लक्षात ठेवा. की फाय थिटा हे डिफरंट आहे, अल्फा बीटा डिफरंट आहे आणि ही जी आहे ती वेगळं आहे, लक्षात ठेवा. बेरिंग आहे, बेरिंग नेहमी मोजताना आपण प्रिन्सिपल डायरेक्शन बरोबर मोजतो. साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, त्या व्हर्टिकल लाईन बरोबर केलेला अँगल असतो बेरिंगचा, हॉरिझॉन्टलशी नाही. तो ओके. ओव्हर. Okay, take one homework. That homework should be solved by today and you can share it on my WhatsApp. Take down. I will give it from our this thing, assignment question or the booklet.
Okay, take down. Complete the projections. Complete the projections of line AB. Complete the projections of line AB. If its grade is 60%, it's 60% with respect to A, Second point, it's a bearing with respect to B, north 40 west. Its bearing with respect to B is north 40 west. Third, its true length is 80 mm. Its true length is 80 mm. Consider point A is 20 mm away from HP and VP. 20 mm away from HP and VP. Okay. Noted? Yes, sir. 20 म्हणला का sir? 20. Okay, give the attendance now. Roll number 1. Present sir. 2, Present, sir. 3, Present, sir. 4. Roll number 4. 5. Roll number 5. Present, sir. 6, Present. 7, Present, sir. 8, Present sir. 9. Roll number 9. Present, sir. 10, Present. Present, sir. 11, Present. 12, Present, sir. 13, Present, sir. 14, Present, sir. 15. Roll number 15. Present. 16, Present, sir. 16. Yes, sir. Yes, sir. 17, Yes, sir. 18, Present. 19, Present, sir. 20, Yes, sir. 21, 22, Present, sir. 23, Sir. 24, Present, sir. 25, Yes, sir. 26, Yes, sir. 27, Present, sir. 28, Present. 29, Present, sir. 30, Present, sir. 31, 31. Roll number 31, 32, 32, 33, Present sir. 34, Present sir. 35, 35, Present, sir. 36, 36, 37, 37. Present, Hello, sir. sir. Hello. Present, Hello, sir. हाँ बोला. Sir, 32 present, sir. 36, 36, 37, Present, sir. 38, Present, sir. 39, Yes, sir. 40, Present, sir. 41, Present, sir. 42, 42, Present, sir. 43, 43, Present, sir. 44, Present, 45, Present sir. 46, Present sir. 47, Present, sir. 48, Present, sir.
49, Present, sir. 50, Present, sir. 51, 51, Yes, sir. 52, Yes, sir. 53, Present, sir. 54. Present, sir. रोल नंबर 53 मला कॉल करा आज. हॅलो 53 नाही आहे सर, 52 प्रेझेंट आहे. हा ओके 53 अब्सेंट. हा तेच म्हटलं आज प्रेझेंट दिले वाटलं मला. 54, Present, sir. 55, 55, 56, प्रेझेंट सर. 57, Present, sir. 58, 58, Present, sir. 59, 59, 60, Yes, sir. 61, Yes, sir. 62, 62, 63, 60, Present, sir. 64, 64, roll number 64, 65, 65, 66, 66. sir. ओके बघा ॲब्सेंट नंबर मी वाजून वाचतो. Yes, sir. रोल नंबर 4, 51, 31, 36, 53, 55, 59, 62, 64. These are the absent numbers. Okay, we'll stop here.